याच्यामध्ये खूप जणांचा प्रश्न असतो जे नवीन असतात म्युच्युअल फंड मध्ये, की समजा ते म्युच्युअल फंडच बंद झालं किंवा काही झालं, म्हणजे जो मॅनेजर होता, जो इन्व्हेस्टमेंट मॅनेजर होता, त्यांनी काहीतरी डिफॉल्ट केलं त्याच्यामध्ये, मग आपल्या इन्व्हेस्टमेंटचं काय होईल, आपल्याला पैसे भेटणार का नाही, सो ह्या डाऊट कसा क्लिअर करायचा? तर याच्यामध्ये हा पण प्रश्न मला खूप आवडला. तर कधी पण लक्षात ठेव की जसं आपण इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये आपण पैसे आपले ठेवतो, म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवले तर आपल्या बॅक ऑफ द माइंड काय असतं की बँक जरी बुडून गेली तरी त्याच्या मागे आरबीआय काहीतरी ऍक्शन घेईल, आपल्या पैशांचं काहीतरी होईल, आता नाही मिळणार काही दिवसांनी मिळेल, तर कुठेतरी आपल्याला एक सिक्युरिटी आहे म्हणजे आरबीआय. तर जेव्हा तू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना, त्याच्या मागे 3 सिक्युरिटीज आहेत. म्हणजे आरबीआय तर आहे, सेबी पण आहे, एम्फी पण आहे, म्हणजे 3 असे म्हणजे म्हणतात ना हेड्स बसलेले आहेत वरती, की त्याच्या खाली कोणाची चूक झाली की पटकन चढी मारतात की हे प्रॉब्लेम होतोय, आणि हे सगळं ट्रॅक केलं जातं. म्हणजे लिटरली म्हणजे एक पण आपण म्युच्युअल फंड घेतला ना, त्यातला 1ही रुपया आपण कुठे इन्व्हेस्ट केला हे आपण बघू शकतो.